नेक्स्ट इज बघा, आपल्याला माहीत आहे फ्रेंच जिनेटिसिस्ट फ्रँकॉइस जॅकब अँड जॅक मोनार्ड in 1961 firstly proposed a model of protein synthesis. Now what does it mean? बघा, आपल्या बॉडीला खूप साऱ्या प्रकारचे वर्क करावं लागतात. देर आर लार्ज नंबर ऑफ प्रोटीन्स रिक्वायर्ड फॉर ईच हार्मोन्स अँड केमिकल प्रोसेसेस. खूप सारे वर्क असतात आणि या सगळ्यांमध्ये प्रोटीनची आवश्यकता असते. अँड proteins are synthesized into the cell. Every hormone, every work required a particular type of protein. So there are large number of proteins are required. Varieties of proteins are required. So जेव्हा आपण प्रोटीन आपल्या बॉडीला रिक्वायर्ड असते तेव्हा प्रोटीन बनवल्या जाते. अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज प्रोटीन सिंथेसिस. फर्स्टली डिस्कवर्ड बाय French scientist in 1961 and that's why it play a very important role. कोणतंही बॉडीमधलं केमिकल फंक्शन्स असो, काहीही असो, इवन कॅरेक्टर ट्रान्सफर होतात ते सुद्धा एक प्रकारचं प्रोटीनच आहे. सो हे प्रोटीन जेव्हा फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर होते, सो सगळ्या गोष्टींसाठी प्रोटीनची आवश्यकता आहे. अँड दॅट प्रोटीन इज सिंथेसाइज इन टू द सेल. And this process is called as protein synthesis. Is it clear? Now protein synthesis मध्ये 3 steps आहेत. What are the 3 steps in protein synthesis? Translation, transcription and translocation. So these processes play an important role आणि यांच्याद्वारे सेलमध्ये काय होते? प्रोटीन सिंथेसिस. वी नो दॅट प्रोटीन सिंथेसाइज सेलमध्ये जरी होत असेल तरी याची कंप्लीट डिटेल प्रोसेस माहीत नाही. बट वी नो द ऑर्गनेल विच इज यूज्ड फॉर द प्रोडक्शन ऑफ प्रोटीन ऑर द ऑर्गनेल विच प्रोड्युसेस द प्रोटीन, दॅट इज रायबोझोम्स. नाव ऐकलं असेल तुम्ही, लास्ट 7-8 मध्ये तुम्हाला सेल नावाचा लेसन होता. त्या सेलमध्ये रायबोझोम नावाचा एक ऑर्गनेल होता दॅट प्रोड्युसेस प्रोटीन. बट प्रोटीन बनवण्याची जी काही रेसिपी आहे, जी काही पूर्ण इन्फॉर्मेशन आहे ती न्यूक्लियसमध्ये असते. सो न्यूक्लियसमधली इन्फॉर्मेशन रायबोझोमपर्यंत पोहोचवणे आणि रायबोझोममध्ये प्रोटीन बनवणे, दिस कंप्लीट प्रोसेस इन्क्लूड 3 steps: ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलोकेशन. व्हेरी इम्पॉर्टंट, कारण हा सगळ्यात कॉम्प्लिकेटेड पार्ट समजला जातो. बट हे म्हणजे जेव्हा तुम्हाला तिन्ही स्टेप्स समजून जातील, क्लिअरली सांगतो कोणत्याच प्रोसेसमध्ये अडचण राहणार नाही. ठीक. सो वी विल सी द हाऊ प्रोटीन सिंथेसिस टेक्स प्लेस. सो दिस इज ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलोकेशन. यामध्ये 3ही वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, 3ही वेगवेगळ्या ठिकाणी घडतात आणि प्रत्येक स्टेपचं स्वतःचं एक इम्पॉर्टन्स आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस प्रोसेस. सो ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे प्रोटीन्स आर रिक्वायर्ड फॉर एन्झाईम, एनर्जी, हिमोग्लोबिन अँड हार्मोन्स. प्रत्येक ठिकाणी प्रोटीनची आवश्यकता. So protein synthesis include 3 steps: transcription, translocation and translation. This is our cell. सेलमध्ये हा जो कंपोनंट आहे, दिस इज रायबोझोम. बरोबर. यामध्ये 2 प्रकारचे येतात, एक स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर जो डॉटवाला पार्ट दिसतोय, these dots are called as what? Ribosomes. And ribosomes are the site of protein synthesis. म्हणजे ॲक्च्युली प्रोटीन सिंथेसिस या ठिकाणी होते. बाकी ऑर्गनेल माहीत आहे तुम्हाला, मायटोकॉन्ड्रिया आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, सो व्हॅक्युअल्स आहे, डिफरंट. सो दिस इज अवर सेल अँड दिस सेल कन्सिस्ट ऑफ रायबोझोम. आता या रायबोझोम मध्ये जो आवश्यक इन्फॉर्मेशन आहे, that is provided by what? Information for protein synthesis is provided by DNA.
deoxyribonucleic acid which is called DNA, which is this. आता DNAचं स्ट्रक्चर थोडंसं यानंतर डिटेलमध्ये स्ट्रक्चर बघू आपण, पण थोडंसं व्हॉट इज दिस DNA अँड हाऊ DNA हेल्प्स इन द प्रोटीन सिंथेसिस ते आपल्याला बघायचं आहे. सो DNA असतो न्यूक्लियसमध्ये. DNA इज प्रेझेंट इन न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या बाहेर असतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ज्यावर असतात रायबोझोम्स. सो DNA पासनं कम्प्लिटली ट्रान्सफर केल्या जाते इन्फॉर्मेशन अँड फॉर्म केला जातो एक mRNA. काय होते ते बघू आपण. mRNA इज मेसेंजर रायबोन्यूक्लिक ॲसिड आणि याद्वारे इन्फॉर्मेशन पाठवल्या जाते टू रायबोझोम्स अँड रायबोझोम्स प्रोड्यूस करतात प्रोटीन. सो दिस कंप्लीट प्रोसेस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डॉग्मा or basic principle. So this complete process is what central dogma or which is called basic principle. त्या अगोदर this is our DNA. डबल स्ट्रँडेड हेलिक्स स्ट्रक्चर दाखवलेलं आहे तुम्ही. यामध्ये एक स्ट्रँड दुसऱ्या स्टँडवर कॉइल्ड झालेलं दिसते विच इज कॉल्ड डबल हेलिक्स स्ट्रक्चर. इट ॲक्च्युली ॲक्ट्स ॲज अ कुकबुक ऑफ द सेल. व्हॉइस कुकबुक ऑफ द सेल बिकॉज जे काही इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन सिंथेसिसची ती एनकोडेड असते, कोडिंगच्या फॉर्मॅटमध्ये असते अँड ऑल दिस इन्फॉर्मेशन इज स्टोअर्ड इन दीज सेगमेंट्स अँड दीज सेगमेंट्स स्मॉल सेगमेंट्स आर कॉल्ड जीन. आणि सगळी इन्फॉर्मेशन जीनमध्ये असते अँड दिस इन्फॉर्मेशन ट्रान्सफर केल्या जाते. इट स्टोअर्स द रेसिपीज टू प्रोड्यूस द प्रोटीन दॅट इज जीन. व्हॉट इज दिस बघा, दिस इज अवर जीन ज्यामध्ये हा एक तुम्हाला स्ट्रँड दिसतोय. ॲक्च्युली हे डबल स्ट्रँडला जेव्हा स्ट्रेट केल्या जाते, लॅडर असते ना, त्या लॅडरला जर आपण पाहिलं तर दोन स्ट्रेट लाईन दिसतील. ही एक लॅडर, ही एक लॅडर. प्रत्येक जसं आपण पाहिलं इट इज मेड अप ऑफ नायट्रोजनस बेसेस, फॉस्फेट शुगर अँड पेंटोज शुगर अँड फॉस्फेट ग्रुप. सो या तिघां मिळून हा पूर्ण DNA बनलेला असतो. यामध्ये तुमच्या लक्षात येईल शुगर फॉस्फेट बॅकबोनवर पूर्णच्या पूर्ण स्ट्रँडवर ॲडिनाइन, थायमाइन, सायटोसिन अँड गॉनाइन. दीज आर द नायट्रोजन बेसेस that are attached. Adenine always form bond with thymine and cytosine always form bond with guanine. It is actually हा जो स्क्वेअर दिसतो हा एक ब्लॉक आहे फॉस्फेट ग्रुप, 5 कार्बन शुगर अँड नायट्रोजनस बेसेस. सो दिस इज DNA. नाउ हाऊ ॲक्च्युली इन्फॉर्मेशन ऑफ DNA इज ट्रान्समिटेड. सो दिस इज द DNA. या DNAकडे DNA कुठं असतो? न्यूक्लियसमध्ये. सो न्यूक्लियसमध्ये ही प्रोसेस चालत आहे. सध्या आपण न्यूक्लियसमध्ये आहोत. सो न्यूक्लियसमध्ये हा जो DNA आहे बघा, DNAवर तुम्हाला नायट्रोजनस बेसेस दिसत आहेत आणि आता प्रोटीन सिंथेसिस करायचं आहे त्यासाठी एक मॉलिक्यूल येतो. दिस मॉलिक्यूल इज कॉल्ड RNA पॉलिमरेज. हा RNA पॉलिमरेज या DNAला अनवाउंड करतो. हाऊ इट अनवाउंड्स बघा, लक्षात येईल तुमच्या. दिस इज RNA पॉलिमरेज. हा याला अनवाउंड करतो आणि या अनवाउंडमध्ये नाव जेव्हा तो अनवाउंड झाला त्याला एक एक नायट्रोजनस बेस अटॅच्ड होतो अँड दिस नायट्रोजनस बेसमुळे एक सिंगल स्ट्रँड कॉपी केला जातो विथ कॉम्प्लिमेंटरी कोडॉन्स. ॲडिनिन, थायमिन असेल तर ॲडिनिन, परंतु ॲडिनिन ऑलवेज फॉर्म बॉन्ड विथ युरॅसिल. लक्षात ठेवायचं. सो युरॅसिल इज अ कंपोनंट ऑफ RNA. DNAचे कंपोनंट नायट्रोजनस बेसेस 4 आहेत, ॲडिनिन, गॉनिन, सायटोसिन अँड थायमिन. बट ॲडिनिनच्या ऐवजी RNAमध्ये काय असतो? युरॅसिल. सेम फंक्शन, सेम सगळं सेम, फक्त युरॅसिल त्यामध्ये यूज केला जातो. का यूज केला जातो? बिकॉज एनर्जेटिकली इट इज लेस एक्सपेन्सिव्ह. नाव दिस इज कॉल्ड टेम्पलेट स्ट्रँड ज्यापासून कॉपी झालं अँड दिस इज कॉल्ड कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड.
आणि या कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँडमध्ये तुमच्या लक्षात येईल युरॅसिल इज प्रेझेंट. इकडे थायमिन आहे, परंतु थायमिनच्या अपोजिटमध्ये जो आहे दॅट इज व्हॉट, थायमिनच्या ऐवजी जो आहे तो व्हॉट, युरॅसिल. दिस युरॅसिल म्हणजे तुम्हाला RNA मध्ये थायमिन दिसणार नाही. दिस इज कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड. हे स्ट्रँड तयार झालं अँड दिस ट्रान्स्क्राइब्ड ऑर कॉपी अँड दिस इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन. ही पहिली प्रोसेस. म्हणजेच DNA पासनं RNA तयार होणे. कोणत्या प्रकारचा RNA? mRNA. mRNA stands for messenger RNA because it carry the information, it carry the message of protein synthesis. या DNAची इन्फॉर्मेशन, समजा DNA एक कुकबुक आहे, कुकबुकवरची इन्फॉर्मेशन आपण नोट डाऊन केली आपल्या पेजवर नोटबुकमध्ये, इन्फॉर्मेशन सेम आहे, इन्फॉर्मेशन सेम आहे, बट फॉर्मॅट चेंज आहे. इज इट क्लिअर? फॉर्मॅट चेंज आहे. शेवटी बनणार तेच आहे, फक्त फॉर्मॅट बदलला, बाकी काहीच नाही. सो DNA जात नाही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करायला, DNAची कॉपी केल्या जाते अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन. आणि ट्रान्स्क्रिप्शन केल्यानंतर हा जो रेड कलरचा स्ट्रँड आहे दिस इज कॉल्ड RNA. ॲक्च्युली याला म्हणायचं mRNA. आणि mRNA आता न्यूक्लियसच्या बाहेर येईल, कारण ही सगळी प्रोसेस कुठं चालते? हां, वाय युरॅसिल? बिकॉज इट इज एनर्जेटिकली लेस एक्सपेन्सिव्ह. म्हणजे थायमिनला जास्त एनर्जी पाहिजे, युरॅसिलला कमी एनर्जी पाहिजे. सो का? बिकॉज इन्फॉर्मेशन इज सेम, ओनली चेंज इन फॉर्मॅट. कुकबुक टू रेसिपी बुक, लक्षात ठेवण्यासाठी, बाकी काहीच नाही. ठीक. नाव हा जो DNA मधून तयार झालेला कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड होता दिस इज mRNA. हा न्यूक्लियसमधून बाहेर आला कुठं? सायटोप्लाझममध्ये. याच्याकडे इन्फॉर्मेशन आहे कसं बनवायचं. आता बनवण्याची प्रोसेस. इज इट क्लिअर? सो बनवण्यासाठी जे रायबोझोम्स आहेत ते अटॅच होतात. कोणाला? mRNAला. कारण आता सायटोप्लाझममध्ये कोण आहे? रायबोझोम्स. रायबोझोम्स गेट अटॅच टू द mRNA. कारण बनवण्याची जी मेथड आहे ती कोणाला माहीत आहे? mRNAकडे. कारण तो मेसेज घेऊन आला की हा प्रोटीन बनवायचा आहे. प्रत्येक वर्किंगसाठी डिफरंट प्रोटीन असतो, तो प्रोटीन बनवण्याचं काम केलं जाते. त्यासाठी रायबोझोमला कुकिंगची मेथड माहीत आहे, बट रेसिपी काय आहे ती माहीत नाही. ठीक. ॲक्च्युली जे इन्फॉर्मेशन आहे ती mRNAकडे आहे. सो नाव बघा mRNA कशा प्रकारे इन्फॉर्मेशन बनवतो. नाव या ज्या ठिकाणी रायबोझोम अटॅच होता त्या ठिकाणी एक दुसरा RNA घेऊन येतो. दॅट सेकंड RNA इज कॉल्ड ॲज ट्रान्सफर RNA. ट्रान्सफर RNA ट्रान्समिट्स द अमिनो ॲसिड फ्रॉम सायटोप्लाझम टू दिस रायबोझोम्स. ॲक्च्युली हा mRNA जो आहे हा mRNAला हा tRNA अटॅच्ड होतो. tRNA is a second type of RNA. There are 3 types of RNA. One, messenger RNA, that is short in called mRNA. Second, tRNA, that is a transfer RNA. हा जो घेऊन येत आहे, हा जो दिसत आहे तुम्हाला, हा दिसणारा आहे tRNA. आणि या tRNA सोबत हा जो दिसतो MET, ALA, ASP, these are amino acids. These are amino acids get attached by we can say that it is specific phosphate bond that attach these amino acids, and these amino acids one after another attach. कारण हा tRNA इथं अटॅच झाला, त्याच्यासोबतचा अमिनो ॲसिड याला बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर हा एक ट्रिपलेट कोडॉन पुढं सरकत जातो. पहिल्यांदा 3, नंतर 3, नंतर 3, 3चे कोडॉन. आणि जे कोडॉन या ठिकाणी असतात त्याचे कॉम्प्लिमेंटरी कोडॉन या ठिकाणी असतात. आणि दिस इज कॉल्ड अँटी कोडॉन. कोडॉनच्या अपोजिट दिस इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. काय म्हणायचं याला? ट्रिपलेट कोडॉन. आणि या ट्रिपलेट कोडॉनला जो कनेक्ट होईल दॅट इज कॉल्ड अँटी कोडॉन. ठीक. सो कुकबुकमधून रेसिपी बुक आणि रेसिपी बुकमधून आता बनलं फूड. हे आहे फूड. दिस इज अमिनो ॲसिड. सो दिस इज कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. आणि या ट्रिपलेट कोडॉनला जो अटॅच्ड होईल बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ प्रोटीन दॅट इज अमिनो ॲसिड. आणि अमिनो ॲसिडची एक चेन तयार झाली.
जे चेन तयार करण्यासाठी आणला कोणी? टीआरएनए. ट्रिपलेट कोडॉनला नेहमी अटॅच्ड कोण होणार? अँटीकोडॉन, ज्याच्या अपोजिट असतात नायट्रोजनस बेसेस. बघा आता लक्षात येईल, टीआरएनए अँटीकोडॉन घेऊन आला आणि अशा प्रकारे एक 1 बाय 1 3 कोडॉन पुढं शिफ्ट होत जातो. नेक्स्ट टीआरएनए येत राहतो, पुढं आणखी रायबोझोम सरकत जातो. रायबोझोम सरकला की टीआरएनए त्या ठिकाणी येऊन आपला अँटीकोडॉन सोबत अमिनो ॲसिड अटॅच करतो. नाव दिस इज कॉल्ड पेप्टाइड बॉन्ड. दिस पेप्टाइड बॉन्ड अटॅच्ड अमिनो ॲसिड विथ ईच अदर. आता अशा पद्धतीनं टीआरएनए पुढे सरकत जातो आणि अमिनो ॲसिड एकमेकांसोबत अटॅच होत जातात अँड दे फॉर्म अ चेन. दिस मूवमेंट ऑफ टीआरएनए moves in forward direction on mRNA by distance of one triplet codon so as to repeat translation. This is called translocation. Translation ची प्रोसेस घडवून आणण्यासाठी जी मेथड आहे that is called translocation. या ट्रान्सलोकेशन मध्ये हा बनला अमिनो ॲसिड. So chain formed by different ribosomes join together and this is our protein. कारण या अमिनो ॲसिडपासनं काय बनतो? हा जो अमिनो ॲसिड आहे या अमिनो ॲसिडपासनं नवीन प्रोटीनचा मॉलिक्यूल तयार होतो. सो DNA टू RNA कोणता? mRNA. दिस इज कॉल्ड ट्रान्स्क्रिप्शन. अँड RNA टू प्रोटीन बनणे दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. अँड tRNA moves in forward direction on mRNA by a distance of one triplet codon so as to repeat the translation. This is called translocation. Now I think तुम्हाला तीनही मेथड कळल्या असतील की व्हॉट इज ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन. अँड दिस कंप्लीट प्रोसेस इज कॉल्ड जीन एक्सप्रेशन. जीननं स्वतःचं एक्सप्रेशन दिलं अँड जी इन्फॉर्मेशन त्यामध्ये होती ती इन्फॉर्मेशन कम्प्लिटली कन्वर्ट झाली इन द फॉर्म ऑफ प्रोटीन विच इज दिस इज अ सिम्पल अमिनो ॲसिड. आणि अमिनो ॲसिड एकमेकांसोबत अटॅच होऊन त्यापासून बनतो एक कॉम्प्लेक्स प्रोटीन. इज इट क्लिअर? या कॉम्प्लेक्स प्रोटीनचं काम आता प्रत्येक वेळी वेगवेगळं आहे, डिपेंड करतो. फॉर एक्झाम्पल ट्रान्सफर ऑफ कॅरेक्टर्स दॅट इज जीन फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. म्हणजे सपोज हेरिडिटरीमध्ये हे कॉम्प्लेक्स प्रोटीन वर्क करते फॉर द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स. कधी कधी यामध्ये काय घडतंय? म्युटेशन. समटाइम्स सडन चेंजेस ऑकर अँड दीज सडन चेंजेस बघा तुमच्या इथं लक्षात येईल. या ठिकाणी बघा येलो आणि ब्ल्यू कलरचा एक सेगमेंट दिसतो, बट या ठिकाणी तो पिंक आणि ब्राऊन कलर झालेला आहे. दिस इज सडन चेंज. या सडन चेंजला काय म्हणायचं? म्युटेशन. नॅचरली घडते, आर्टिफिशियली नाही घडत, बट दिस इज म्युटेशन. And this change causes the organism that is variation. यामुळे ऑर्गॅनिझममध्ये काय घडून येते? व्हेरिएशन. अँड दिस व्हेरिएशन लीड्स टू द स्पेसिएशन. या म्युटेशनमुळेच काय घडून येते? व्हेरिएशन. व्हेरिएशनमुळे घडून येतात नवीन नवीन स्पेसीज. क्लिअर? याला थोडंसं एक ॲनिमेशनच्या फॉर्ममध्ये बघू आपण की हाऊ how translation, transcription and translocation takes place. बघा this is our cell. This is the cell. या सेलवर छोटे छोटे पोअर्स दिसत आहेत. जी आउटर मोस्ट कवरिंग असते ना दॅट इज कॉल्ड सेल मेम्ब्रेन. अँड या सेल मेम्ब्रेनवर छोटे छोटे पोअर्स असतात. दीज आर कॉल्ड पोअर्स. आता या पोअर्समधून आपण आतमध्ये जाणार आहोत. सो व्हॉट टेक्स प्लेस इनसाइड द सेल? बघा DNA टू प्रोटीन कन्व्हर्जन होते कसं? दिस इज अ सेल. सेलची मेम्ब्रेन पण म्हणू शकता. आता आपण जाणार आहोत सेलच्या आतमध्ये. सो दीज आर द ऑर्गनेल्स. आणि हा जातोय आपण सेंटरमध्ये न्यूक्लियस. न्यूक्लियसवर छोटे छोटे पोअर्स दिसत असतील. परत बघा व्हेरी इम्पॉर्टंट, दीज आर कॉल्ड न्यूक्लिअर पोअर्स. अँड
दिस इज द मेम्ब्रेन ऑफ सेल. आणि हा जो कर्व्हेचर पार्ट दिसतो न्यूक्लियसच्या आजूबाजूला फोल्डेड, दिस इज कॉल्ड एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि यावर असतात रायबोझोम्स. इज इट क्लिअर? सो सेलच्या ऑर्गनेल्स बघा तुमच्या लक्षात येतील, डिफरंट ऑर्गनेल्स सेलमध्ये दाखवलेले आहेत. सो नाव मूव्हिंग टुवर्ड्स इनसाइड द सेल, इनसाइड द न्यूक्लियस. आता आलोय आपण क्रोमोझोम्सवर. तुम्हाला सांगितलं होतं मी ॲक्च्युली क्रोमोझोम्स हे सेल डिव्हिजनच्या वेळेस दिसतात, पण जनरली बोलताना सेलच्या न्यूक्लियसमध्ये आपण सांगतोय दीज आर द क्रोमोझोम्स, पेअर ऑफ क्रोमोझोम. किती क्रोमोझोम्सचे पेअर्स असतात? 23 पेअर्स. सो टोटल विचार केला तर 46 क्रोमोझोम. हा क्रोमोझोम कशापासून बनलेला आहे बघा. दिस क्रोमोझोम्स अनवाइंड टू फॉर्म दिस इज व्हॉट, हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन प्रोटीन एक बॅकबोन फॉर्म करतो आणि त्यावर बाउंड झालेला असतो व्हॉट इज इट, DNA. दिस इज अवर DNA. आणि DNA मध्ये जे ॲक्टिव्ह सेगमेंट्स असतात दीज आर कॉल्ड जीन्स. जे तुम्हाला कलर दिसत आहेत मधातले सेगमेंट्स, दीज आर कॉल्ड जीन. आता बघा हा RNA पॉलिमरेज आलेला आहे. दिस RNA पॉलिमरेज काय करतो, अनवाइंड करतो DNAला आणि त्याला बघा अँटीकोडॉन्स अटॅच होत राहतात अँड टू फॉर्म RNA प्रोडक्शनची प्रोसेस चालू झालेली आहे. RNA प्रोडक्शन सुरू झाल्यानंतर आता हा RNA बनल्यानंतर येतो सध्या न्यूक्लियसमध्ये आहे. नाव दिस इज mRNA, दॅट इज मेसेंजर RNA. याला इथं प्रोसेसिंग केल्या जाते. काय केल्या जाते? प्रोसेसिंग. म्हणजे मधातला एखादा सेक्शन अनवॉन्टेड असतील त्याला रिमूव्ह केल्या जाते, कारण इन्फॉर्मेशन जी आवश्यक आहे तीच पाहिजे. आणि आता प्रोसेस केल्यानंतर हा आला न्यूक्लियसमधून, न्यूक्लिअर पोअरमधून आला आता सायटोप्लाझममध्ये. बघा याच्याकडे मेसेज आहे प्रोटीन बनवण्याचा अँड दॅट मेसेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता याला लागला रायबोझोम. आता या रायबोझोमला मेसेंजर RNA इज अटॅच्ड विथ रायबोझोम. तिकडनं आला tRNA. tRNAच्या वर दिसतोय तुम्हाला अमिनो ॲसिड. दिस इज द tRNA. दिस tRNA कन्सिस्ट ऑफ अँटीकोडॉन. याच्यावर 3 अपोजिट डायरेक्शननी काय असतात, अँटीकोडॉन. युरेसिल, बिकॉज RNA हॅज अ स्पेसिफिक दॅट इज युरेसिल. हा अँटीकोडॉन एक एक अटॅच होत जातो आणि पुढं सरकत जातो. दिस इज ट्रान्सलोकेशन. या मेथडला काय म्हटलं जाते, ट्रान्सलोकेशन. आणि बघा अमिनो ॲसिड एकमेकांसोबत एक वर अटॅच्ड होत आहेत बाय पेप्टाइड बॉन्ड अँड दिस इज अ कॉम्प्लेक्स structure of amino acid form. This complex structure converted into 3-dimensional, that is protein. So this is our protein. या वेनी protein formation होते. Is it clear? Now next moving towards again आपल्या टॉपिकवर येऊ आपण, ट्रान्सलेशन, ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलोकेशन. सो व्हॉट इज इट मीन? होप समजलं असेल. सो ट्रान्सलेशन सगळ्यात पहिले बघू आपण ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस बाय विच द इन्फॉर्मेशन इन अ स्ट्रँड ऑफ DNA इज कॉपीड इनटू अ न्यू मॉलिक्यूल ऑफ मॅसेंजर RNA, दॅट इज mRNA. मीन्स DNAची कॉपी होऊन mRNA बनणे, दिस इज ट्रान्सक्रिप्शन. कॉपी करणे, दिस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. सेकंड मेथड, translation. Translation is the process in which ribosomes in the cytoplasm or endoplasmic reticulum, cytoplasm or endoplasmic, ER म्हणतात त्याला, endoplasmic reticulum, synthesize protein after the process of transcription. पहिली प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन, दुसरी प्रोसेस ट्रान्सक्रिप्शन of DNA to RNA in the cell's nucleus. The entire process is called gene expression and this is called what? Translation. And third one, that is translocation. The ribosome keeps on moving from one end of mRNA to the other end by a distance of one triplet codon. This is called as translocation. आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या प्रकारचे प्रोटीन्स असतात, बट दीज प्रोटीन्स आर मेड अप ऑफ 20 टाइप्स ऑफ अमाइनो ॲसिड्स. These amino acids are the building, amino acids are the building block of protein.
जसं आपल्याला माहीत आहे A to Z लेटर्स लिमिटेड आहेत, बट या लेटर्सपासनं खूप सारे वर्ड्स बनत आहेत, वर्ड्सपासनं सेंटेन्स बनत आहे, सेंटेन्सपासनं पॅरेग्राफ आणि खूप सारं मटेरियल बनत आहे. बट वर्ड तर तेवढेच आहेत, बट सेंटेन्स किंवा लेटर्स तर तेवढेच आहेत अल्फाबेट्स, बट त्यांच्यापासून जे वर्ड बनत आहेत ते इन्फायनाईट बनत आहेत. सेम अमिनो ॲसिड्स 20 आहेत आणि या अमिनो ॲसिडपासून खूप साऱ्या प्रकारचे काय बनतात, प्रोटीन्स. या अमिनो ॲसिडवर जे ट्रिपलेट कोडॉन यांना घेऊन येतात, दीज ट्रिपलेट कोडॉन्स आर डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट. अमॉंग्स देम वन इज ऑफ फ्रॉम इंडियन ओरिजिन, डॉक्टर हरगोविंद खुराना, अगेन अ फेमस सायंटिस्ट. आणि यांनी ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्कवरीमध्ये 20 अमिनो ॲसिड्सच्या ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्कवरीमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले केला. अँड दॅट्स वाय दे अवॉर्डेड बाय नोबेल प्राइज. 3 सायंटिस्ट होते, एक हरगोविंद खुराना अँड अदर 2, दे 3 कंबाइनली अवॉर्डेड बाय नोबेल प्राइज. सो इट इज व्हेरी important. This is translation, transcription and translocation. Next is mutation. Sometimes any nucleotide of the gene changes its position that causes a minor change is nothing but a mutation. बघा, this is RNA. But या RNAच्या ट्रिपलेट कोडॉनमध्ये काय पाहिजे होतं, सपोज TGC, बट TGC इज रिप्लेस बाय GAT. हा नवीन तिथं अटॅच झाला. दिस इज म्युटेशन, सडन चेंज. एक ट्रिपलेट कोडॉन चेंज झाला तर प्रोटीन बदलला, नवीन हार्मोन्स किंवा नवीन कॅरेक्टर ट्रान्सफर झालं. नवीन कॅरेक्टर ट्रान्सफर झालं मीन्स देर इज व्हेरिएशन. सो दिस इज mutation and this occurs naturally by weather condition, by any other circumstances. Mutation is very important, which is firstly discovered or studied by Hugo de Vries, जे आपण अगोदर बघितलं. So mutation is again a process of transfer of character, but mutation is a sudden change due to which changes occurs in living organism.